सात वाजून 4 आणि आज मी निघालो आहे शार्लेटसाठी आणि त्याच निमित्ताने आज आपण चाललेलो आहे प्रज्ञा अपटेंकडे. आय एम व्हेरी ग्रेटफुल की त्यांनी मला ह्या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं आणि बस आता वेळ न घालवता आपण निघूया शार्लेटसाठी. सो मी पण हे व्लॉगमधनं सांगू इच्छितो आणि US मध्ये सातासमुद्रापार आपली जी मराठी संस्कृती आहे, आपली जी हिंदू संस्कृती आहे, त्याला आपण कसं प्राधान्य देतो हे पण मला या व्लॉगमधनं सांगायला आवडेल, दाखवायला आवडेल. सो तुम्ही पण प्लीज हा व्लॉग एंडपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये आणि प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲक्च्युली गुरुपौर्णिमा माझ्या मनामध्ये फार होतं करायचं. मी आणि वसंत गेले काही वर्ष जीवनविद्या ह्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो आहोत आणि तो अभ्यास आम्हाला स्वतःला आवडला. पण कसं असतं की आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा आपली फक्त त्या अभ्यासाशी आधी ओळख होते आणि ही जीवनविद्या हे तत्त्वज्ञान ज्यांनी निर्माण केलं ते सद्गुरू वामनराव पै. माझ्याकडे खूप मोठा फोटो नाही आहे त्यांचा, कारण हे माझ्यापुरतं मी करते, त्यामुळे माझ्याकडे जो फोटो होता तो मी लावला आहे आज. तर त्यांनी हे काम खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आणि ॲक्च्युली आपल्याला असं बऱ्याच वेळेला वाटतं की संसारामध्ये राहून अध्यात्म करणं कसं शक्य. तर या सद्गुरूंचं वेगळेपण असं आहे की अध्यात्म करायचं म्हणजे संसार सोडावा लागतो असं नाही. हे आधी मुळात त्यांनी सांगितलं. संसारात राहून अध्यात्म कसं शिकायचं आणि कसं अध्यात्म संसारात वापरायचं हे सांगणारे हे एकमेव सद्गुरू. वास्तववादावर त्यांचा भर होता. वास्तववादाचा त्यांनी पुरस्कार केला. विज्ञानावर त्यांची निष्ठा होती आणि ह्या दोन्हीचा वापर करून विकासवादाकडे जा असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं. हे या एकमेव सद्गुरूंचं वेगळेपण आहे. आपल्या संत वाङ्मयाचा त्यांनी पुष्कळ अभ्यास केला आणि स्वतःच्या आलेल्या अनुभवातून आणि त्यांच्या दिव्य चिंतनातून जी तत्वप्रणाली तयार झाली त्या तत्वप्रणालीला त्यांनी जीवनविद्या असं नाव दिलं. कारण त्यांच्या मते जीवन सुंदरपणे जगण्याची कला आहे म्हणजे जीवनविद्या. द सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ हार्मोनियस लिव्हिंग. परिपूर्ण फुलफिलिंग लाईफ कसं जगावं हे सांगणारा हा अभ्यास आहे. म्हणून तो मला आणि वसंतला आवडला. आणि आता हे मी एवढं सगळं भरभरून बोलतेय सद्गुरू वामनराव पैबद्दल, ह्या माझ्या भावना झाल्या आणि म्हणून मला म्हणजे जसा माझा सद्गुरू भाव वाढत गेला तसं मला असं वाटलं की यावर्षी म्हणजे अर्थात आम्हाला सांगतात की तुमच्या घरी तुम्हाला ज्यांना जमेल त्यांनी विश्व प्रार्थना जपयज्ञ करा. एवढे वर्ष बऱ्याच काही गडबडी चालू होत्या, आम्ही असं खूप फ्रिक्वेंटली करू नाही शकले. पण यावर्षी का कोण जाणे मला असं वाटलं की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण एक छोटासा कार्यक्रम करूया. तर माझ्या आणि वसंतच्या या भावनेचा आदर करून तुम्ही आलात म्हणून आधी सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांची कृतज्ञता. कारण जीवनविद्येमध्ये मुळात गुरुपौर्णिमा हा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या सद्गुरूंनी हे ज्ञान दिलं त्यांच्यासाठी कृतज्ञता आणि ज्या ज्ञानामुळे आपलं आयुष्य उत्तम झालं त्यांच्यासाठी कृतज्ञता. म्हणून आपण आज हा एक छोटासा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमासाठी या माझ्या उत्तम गाणाऱ्या मैत्रिणींनी आणि नितीननी पण यायचं कबूल केलं. ते होते अवेलेबल, त्या मला खूपच बरं वाटलं. तर मी एवढं सद्गुरूंबद्दल भरभरून बोलले आहे. तर आपण त्यांचं कौतुक, त्यांचं स्तवन रुच्याच्या गोड आवाजात ऐकूया. रुच्या. ज्ञानियांचा महासागर अखंड सौख्याचा निर्झरी जीवन विद्या शिल्पकारू पै सद्गुरु पै सद्गुरु.
चत्वारवाचाधिपती सुख शांती पायी लोळण घेती गुरुकृपेची शक्ती साधने मार्गी पंडित संत नामवंत सदा सुखाचा ऋतू वसंत अलौकिक कलावंत कौशल्य योगी आदरणीय वंदनीय पूजनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय सद्गुरु माझे देवदेह पाप पुण्य धर्माचे देऊनी ज्ञान सकला दिधले शहाणपण आमुच्या परी गुरु ओजस्वी मधुर कठोर वाणीने करुणी प्रहार अज्ञानाचा अंधकार दूर दूर केला विचार धरिला कोणी विश्व प्रार्थना धरिली कोणी जाणीव धरिली कोणी आनंदी जाहले एकाचे अनेकत्व अनेकांचे तत्व गुह्य ऐसे जे तत्व उमजून आले धुंडिली सारी माही सुख ग्वाही देता अन्य नाही गवसला आनंद काही तुम्हा कारणी दुष्ट कित्येक सृष्ट जाहले कित्येकांचे व्यसनही सुटले ध्वस्त संसार ही सावरले सद्गुरु पायी सद्गुरु पायी सद्गुरु पायी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी
जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया भंगा विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ
कसं आहे हे सांगणं माझी पात्रता नाही. त्याच्याकरता सद्गुरूंची लेक्चर्स अवेलेबल आहेत, ती तुम्ही या जीवनविद्याच्या ॲपवर जाऊन ऐकू शकता. पण सामान्य माणसांना जेव्हा सद्गुरू असं सांगतात की संसारामध्ये राहून तुम्ही अध्यात्म करू शकता, तर ते अध्यात्म कसं करायचं याच्याकरता त्यांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे शुभचिंतन. तर विचार आकार घेतात हे सद्गुरूंचं म्हणणं आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण जेव्हा म्हणतो की थॉट आपले मॅनिफेस्ट होतात, तर ते विचार आकार घेतात. मग ते विचार आपण फक्त पॉझिटिव्ह नाही, सुपर पॉझिटिव्ह केले पाहिजेत. म्हणजे ते आपण सर्व जगाच्या कल्याणासाठी असे केले पाहिजेत, कारण सर्वांमध्ये आपण असतो. हा जो विचार आहे त्याच्यासाठी संसारामध्ये राहणाऱ्या माणसांना दिलेली नामसाधना म्हणजे विश्वप्रार्थना. आणि ते मराठीमध्ये असल्या कारणाने आपण त्याच्याशी रिलेट करू शकतो. ते शब्द मी ग्रुपवर पाठवलेले आहेत. आपण 20 मिनिटं विश्वप्रार्थना करू आणि आपण आजचा कार्यक्रमाची सांगता तिथेच करूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.